अमरावतीमध्ये सुद्धा 2 दिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे। 22 आणि 23 एप्रिलला पाणी पुरवठा बंद राहणार आहे अशी माहिती समोर येते आहे। नांदगाव ते माहुली दरम्यान मुख्य जलवाहिनीच्या गळती दुरुस्ती कामासाठी हा पाणी पुरवठा बंद असेल आणि नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन सुद्धा प्रशासन करत आहे। अधिकची माहिती करून आमचे प्रतिनिधी छगन जाधव आपल्या सोबत आहेत। छगन, एकतर एप्रिल मे महिना आहे, पाण्याची टंचाई आणि त्यामध्येच पाणी कमी येणार आहे, पाणी पुरवठा बंद करणार आहे, पाणी जपून वापरण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे। नक्कीच श्रद्धा, जर बघितलं तर उन्हाचा वेग तापमान जे आहे ते खूप वाढलेलं आहे। विदर्भामध्ये 42च्या वर पारा तापमानाचा गेलेला आहे आणि त्यामुळे प्रकल्पातील जलसाठ्यांमध्ये बाष्पीभवनाचा जो वेग आहे तो देखील अधिक आहे आणि त्यामुळे जे प्रकल्पातील जलसाठ्यांमध्ये मोठी घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे। पश्चिम विदर्भाचा जर का एकूण विचार केला तर 45% जलसाठा प्रकल्पांमध्ये सध्या शिल्लक आहे आणि त्यातही लघु प्रकल्प असतील, मध्यम प्रकल्प असतील, अशा अनेक प्रकल्पांमधला जलाशयाचा साठा जो आहे तो तळावरती गेलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळेच अनेक ठिकाणी पाणी टंचाईची समस्या भेळसावत आहेत। यासोबतच जर बघितलं तर अमरावती शहराला मुख्य ऊर्ध्ववर्धा प्रकल्पातून पाणी पुरवठा केला जातो आणि या जलवाहिनीचं दुरुस्तीच्या कामासाठी 22 आणि 23 एप्रिल रोजी पाणी पुरवठा जो आहे अमरावती शहराला होणारा तो देखील बंद राहणार आहे। त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। यासोबतच पूर्व विदर्भाचा जर विचार केला तर 40% जलसाठा त्या प्रकल्पांमध्ये शिल्लक आहे। त्यामुळे गडचिरोली असेल, गोंदिया असतील किंवा भंडारा असेल या भागात देखील अनेक ठिकाणी पाणी टंचाईची समस्या जाणवते आहेत। अमरावती विभागात जवळपास जर बघितलं तर 28 टँकरने पाणी पुरवठा सध्या केला जातोय। यासोबतच विहिरींचं आणि कूपनलिकांचं यासोबतच हातपंपाचं दुरुस्तीचं काम देखील हाती घेण्यात आलेलं आहे। यासोबतच खाजगी विहिरींचं देखील अधिग्रहण करण्यात आलं आहे। त्यामुळे त्या माध्यमातूनच जर बघितलं तर पाणी टंचाईवरती सामना करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। नागरिकांची तहान देखील याच माध्यमातून भागवल्या जाते आहे। येत्या काळात म्हणजेच मे महिन्यात विदर्भात सर्वाधिक उन्हाचा तापमान जे आहे ते जाणवत असतं आणि त्यामुळे जलसाठा जरी कमी असला तरी सुद्धा दुसरीकडे बाष्पीभवनामुळे बरंच पाणी कमी होताना पाहायला मिळतंय। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। बातमी पाहत होतो अमरावतीमधून।